मध्य मैदानी प्रदेश म्हणजे हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांनी जो त्यांच्या पात्रामध्ये नदी पात्रामध्ये गाळ साचवलेला आहे, सो तो गाळ म्हणजेच त्या ठिकाणी मध्य मैदानी प्रदेश. आता ह्या मध्य मैदानी प्रदेशाचे वेगवेगळे पार्ट पडतात. सर्वात पहिला पार्ट पडतो त्यामध्ये, त्याला दगड गोट्यांचा प्रदेश किंवा मोठ्या मोठ्या दगडांचा प्रदेश म्हणतात, त्याला जलोढपंख असं म्हटलं जाते. सर्वात पहिले नदी जेव्हा ह्याच्यामधून वाहते, मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा हिमालयामधून वाहते ती एकदम स्पीडली वाहत असते किंवा अतिशय जास्त वेगाने ती वाहत असते. म्हणून जेव्हा ती त्या पर्वतांमधून अतिशय वेगाने वाहत असते, ती स्वतः बरोबर त्या पर्वतातले मोठे दगड गोटे धोंडे स्वतःसोबत घेऊन येते. आणि जेव्हा ती पायथ्यालगत प्लेनमध्ये किंवा सपाट भूप्रदेशामध्ये उतरते, तेव्हा नदी ती त्या सपाट भूप्रदेशामध्ये उतरल्यानंतर ती स्वतःसोबत आणलेले सर्वात आकारांनी मोठे मोठे, कारण तिचा स्पीड कमी होऊन जातो. जेव्हा ती मैदानात उतरते, पर्वत सोडून देते, मैदानात उतरते, तेव्हा तिचा स्पीड अचानक कमी होतो. तिचा स्पीड अचानक कमी झाल्यामुळं ती काय करते, स्वतःसोबत असणारे जे आकारांनी मोठे बल्डर्स आहेत, दगड आहेत मोठे, येतं लक्षात, मोठे मोठे दगड किंवा बल्डर्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ती स्वतःच्या पायथ्याशी साचवते. अशा आकारांनी मोठ्या मोठ्या असणाऱ्या दगडांपासून, म्हणजे ते लिटरली ही जी रेकॉर्डिंग रूम आहे एवढ्याले मोठ्याले ते दगड असतात, सो त्यापासून तयार झालेला प्रदेश म्हणजे जलोढपंख होय. त्यापासून तयार झालेला प्रदेश म्हणजे काय आहे, जलोढपंख म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये ऑल्युव्हियल फॅन्स म्हणतात त्याला. फॅन्स म्हणजे पक्षाच्या पंखाप्रमाणे असतो म्हणून पंख किंवा त्याला फॅन हा शब्द वापरला जातो. किंवा तुम्ही पाहिलं असेल, पहा गरमी झाल्यानंतर पहा ते चायनीज लेडीज अशा फॅन असतो त्यांच्याकडे, सो त्या हलवत असतात. तुम्ही जर वरून हेलिकॉप्टरमधून किंवा विमानातून पाहिलं तर ते ह्या पंखासारखे दिसतात, म्हणजे जसा पंख असतो ना हे या पद्धतीचा, आणि हा असा घेऊन हवा घालतो आपण ह्या पंखाने, बरोबर, किंवा पक्षाच्या पंखासारखा तो दिसतो म्हणून तो. आणि जल आणलेला आहे, जल म्हणजे पाण्याने आणलेला आहे म्हणून त्याला जल ओढ, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाने आणलेला तो पंख आहे म्हणून त्याला जलोढ पंख म्हणतात. तर लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये ऑल्युव्हियल फॅन हा शब्द आलेला आहे. तर ऑल्युव्हियमचा अर्थ होत असतो एकदम बारीक भुगा, म्हणजे बारीक माती, त्याला गाळाची मृदा म्हणतो. पण इथं जरी ऑल्युव्हियल फॅन हा शब्द आलेला असला तरी त्याचा अर्थ मात्र मोठे मोठ्या दगडांचा प्रदेश होतो. म्हणजे लिटरली जर बोलायचं झालं तर हिमालयातून वाहणारी, जिला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात, ती म्हणजे कोशी नदीचा जलोढपंख हा भारतातील नव्हे तर जगातला सर्वात मोठा जलोढपंख आहे. कोणत्या नदीचा आहे तो? कोसी. आणि तो 15,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, 15,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे हा खूप मोठा एरिया झाला. आता बिहार सारखं राज्य आहे, यूपी सारखं राज्य आहे, सो या राज्यांमध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळं भरपूरदा लोक काय करतात, ह्या जलोढ पंखांमध्येच वस्ती करून राहतात, जे चुकीचं आहे. सो याच्यामध्ये रिस्क काय आहे, एखादा मोठा दगड येऊन तुमच्या वस्तीवर किंवा झोपडीवर पडू शकतो. आणि नंबर 2, या भागामध्ये कीटकांचं प्राबल्य खूप असते. सो कीटकांचं प्राबल्य असल्यामुळं तिथं रोगराईचं प्रमाण पण काय असते, जास्त असते. पुढं आता मोठे दगड टाकले, आता आकाराने छोटे छोटे दगड टाकणार आहे. नदी टप्प्याटप्प्याने दगड टाकत चालली. पहिल्यांदा आकाराने खूप मोठे मोठे बल्डर्स तिनं टाकले, आता आकाराने छोटे छोटे दगड ती टाकायला लागलेली आहे. अशा छोट्या दगडगोट्यांच्या प्रदेशांना, सो त्या ठिकाणी भाबर असं म्हटलं जाते. अशा छोट्या दगडगोट्यांच्या प्रदेशांना भाबर असं म्हटलं जाते. आणि छोटे दगडगोटे हे शेतीसाठी बिलकुल उपयुक्त नाही. आयोगाने विचारलेला आहे, हा शेतीसाठी उपयुक्त नसणारा प्रदेश आहे, कारण आयोगाने उत्तर देताना तसं दिलेलं आहे. NCERT मध्ये असं मेन्शन होतं की इथं जर खतपाणी केलं तर इथं पण चांगलं उत्पादन मिळू शकते. पण ॲक्च्युअलमध्ये आयोगाने जेव्हा आन्सर दिलं होतं तर त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन होतं की हा शेतीसाठी बिलकुल उपयुक्त नसणारा पोर्शन आहे, कारण याच्यामध्ये छोटे छोटे आकाराने काय असतात, दगड असतात. आणि लक्षात ठेवा, या प्रदेशामध्ये म्हणजेच भाबरमध्ये, म्हणजेच काय झालेलं आहे, भाबरमध्ये नद्या लुप्त होतात किंवा नद्या गायब होतात. लक्षात घ्या, नद्या काय होत असतात, त्याच्यामध्ये लुप्त होतात, म्हणजे नद्या गायब होतात. म्हणजे कशामध्ये, ह्या भाबर नावाच्या प्रदेशामध्ये नद्या ह्या पूर्णपणे गायब होऊन जातात. सो हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य असते. त्या बाहेर केव्हा येतात लुप्त झालेल्या नद्या, म्हणजे वरून जर पाहिलं तर तुम्हाला नदी दिसणारच नाही, ती त्या छोट्या छोट्या दगडांच्या खालून वाहत असते. वरून जर पाहिलं तर तुम्हाला नदी दिसतच नाही, दगडांचा एक थर दिसतो, त्या दगडाच्या खालून ती नदी वाहत असते. म्हणजे नद्या इथं काय पावतात, लुप्त. आणि या भागामध्ये नद्या बाहेर येतात.
आता नदीनं काय केलेलं आहे, छोटा गाळ साचवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं हा जो प्रदेश आहे हा पूर्ण दलदलीचा बनतो. म्हणजे जिथं गाळ पण आहे आणि नदी पण आहे, त्यामुळे हा प्रदेश दलदलीचा बनतो. अशा दलदलीच्या प्रदेशाला तराई असं म्हटलं जाते. आणि हा व्हेजिटेशनसाठी, म्हणजे जिथं पाणी पण आहे, मृदा पण आहे, जमीन पण आहे किंवा मृदा पण आहे, पाणी पण आहे, मग असा प्रदेश हा वनस्पतींच्या, दलदलीचा प्रदेश जो आहे तो वनस्पतींच्या वाढीसाठी खूप पोषक मानला जातो. म्हणून या भागामध्ये अनेक नॅशनल पार्क, अभयारण्य त्या ठिकाणी वसलेले आहे. जसं मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं, राजाजी नॅशनल पार्क जो एक टायगर रिझर्व आहे उत्तराखंडमधला. त्यानंतर दुधवा नॅशनल पार्क जो टायगर रिझर्व आहे यूपीमध्ये. वाल्मिकी नॅशनल पार्क जो टायगर रिझर्व आहे बिहारमध्ये. सो हे बिहारमध्ये असणारे व्याघ्र प्रकल्प, त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यानं हे बेस्ट कशामध्ये वसलेले आहेत, तराईच्या प्रदेशामध्ये. सो त्याच्यामध्ये राजाजी आहे, जिम कार्बेट आहे. जर आपण उत्तराखंडचा उल्लेख करत असेल, सो उत्तराखंडामध्ये जिम कार्बेट आहे. हे तराईच्या प्रदेशात वसलेले आहेत बरं का. आणि वाघ उत्तम पोहू शकतो, त्यामुळे हे सगळे टायगर रिझर्व आहे. इथं वाघाचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण झाडांचं प्रमाण जास्त म्हणजे हरणांचं प्रमाण जास्त, किंवा जे आपण त्याला हार्बिओरस म्हणतो, तृण गवत खाणारे जे हार्बिओरस आहे त्यांचं प्रमाण जास्त. आणि हार्बिओरस जास्त आहे म्हणजे कार्निओरस जे टॉप रँकला असतात पहा. सो वाघासारखे प्राणी इथं मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. सो त्यामध्ये जिम कार्बेट आहे, राजाजी आहे, हे उत्तराखंडमध्ये आहे. त्यानंतर यूपीमध्ये आणि बिहारमध्ये एक आहे, बिहारमध्ये वाल्मिकी आहे. आणि यूपीमध्ये पण एक सांगितलं होतं तुम्हाला मी, यूपीमध्ये दुधवा आहे, दुधवा. आणि हे सगळे काय आहेत, टायगर रिझर्व आहेत. टायगर रिझर्व म्हणजे काय, व्याघ्र प्रकल्प आहेत हे सगळे. सो इथं वाघाचं प्रमाण जास्त आहे. का, कारण हा पूर्ण दलदलीचा प्रदेश आहे आणि वाघ चांगला पोहू शकतो. म्हणजे ह्या दलदलीच्या प्रदेशामध्ये पण तो आरामात राहू शकतो. आलं लक्षात. त्यानंतर नदी जेव्हा पुढे जाते तेव्हा ती त्याच्या आजूबाजूला रोज नवीन गाळ आणून साचवते. या नवीन गाळाच्या मैदानांना खादर म्हणतात. आणि सर्वात सुपीक असतात. हे काय असतात, सर्वात सुपीक, कारण इथं रोज नवीन नवीन गाळ येतो, त्याच्यामुळे हे सर्वात सुपीक असतात. म्हणून लक्षात ठेवा, सुपीक मैदान, नवीन गाळाच्या मैदानाला खादर असं म्हणतात. आणि एकदा जर नदीला पूर आला तर नदीपासून एकदम लांबवर काही गाळ जाऊन साचतो त्या पुरामुळं, आणि तो काळाच्या ओघात जुना होतो. म्हणून जुन्या गाळाच्या मैदानांना, जे नदीपासून दूर असतात, त्याला भांगर किंवा बांगर असं म्हटलं जातं. तिला भांगर किंवा बांगर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती ऊन पडल्यामुळे जेव्हा पाणी इव्हॅपरेट होते तेव्हा कॅल्शियम कार्बोनेटचे छोटे छोटे खडे शिल्लक राहतात, त्याला कंकड म्हणतात. ते कशापासून बनलेले असतात, कॅल्शियम कार्बोनेटचे खडे. हे कॅल्शियम कार्बोनेटचे काय असतात, खडे. सो कंकड फॉर्मेशन हे तुम्हाला भांगरमध्ये पाहायला भेटते. सो भांगर म्हणजे जुन्या गाळाचं मैदान, खादर म्हणजे नवीन गाळाचं मैदान. दगड गोट्यांना भाबर म्हटल्या जाते, दलदलीच्या प्रदेशाला तराई म्हटल्या जाते, आणि मोठ्या मोठ्या बल्डर्सला जलोड पंख म्हटल्या जाते. हा होता तुमचा मध्य मैदानी प्रदेश. एकदम सोपं.